प्रेक्षकांनो, आज प्रतिमा आत्या दवाखान्यापर्यंत कशा पोहोचल्या हेच त्यांनी दाखवले। ते कसं हे शेवटपर्यंत नक्की बघा। आता प्रतिमा आत्याला ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्या रिक्षावाल्यावर सगळेच ओरडत असतात, काय रे अशी कशी गाडी चालवतो। आता प्रतिमा आत्या कशाबशा उठून बसल्यात आणि त्या लोकांना विनवण्या करतात की बाजूला व्हा, बाजूला व्हा, त्या माणसाला काही बोलू नका। त्यांची वाचा गेली आहे प्रेक्षकांनो। हे आधी कोणाच्या लक्षात येत नाही। कुसुम त्यांच्या हातावरची जखम बघते आणि म्हणते, बापरे ताई तुम्हाला खूपच लागलंय हो, अहो याला औषध पाणी करावं लागेल। प्रतिमा आत्या तिला खुणवत असतात कुसुमला की नको नको राहू दे, मी जाते। पण कुसुम म्हणते, नाही नाही असं जाऊ नका हो, खूप लागलंय तुम्हाला बोलता येत नाही का ताई। तेव्हा प्रतिमा आत्या नाही असं खुणवतात। कुसुम म्हणते, अरे देवा आज हे काय होऊन बसलंय। कुसुम म्हणत असते, अरे देवा कसली परीक्षा बघतोय रे देवा। आता त्या म्हणतात प्रतिमा आत्याला, ताई चला तुम्ही, अहो याला औषध पाणी करू द्या, माझं मन थाऱ्यावर नाहीये हो, माझी बहीण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तिला खूप लागलंय हो। प्रतिमा आत्यासारख्या नाही नाहीच म्हणत असतात कुसुमला। तेव्हा कुसुम म्हणते, असं नका करू हो ताई, माझ्या बहिणीला अपघात झालाय, तिच्या जीवावर संकट आहे हो, मी जर अशी तुम्हाला मागे टाकून गेले तर माझं मन मला खात राहील। हे बघा तुमचं औषध पाणी करून मला पुण्य कमवू द्या, हे बघा मला शक्य तेवढी हे मदत करू द्या, माझ्या सायलीचा जीव वाचवायचा आहे हो। प्रतिमा आत्या त्यांना नाहीच म्हणत असतात पुन्हा पुन्हा। तेव्हा कुसुम म्हणत असते, ताई ऐका ना, आधीच ना खूप उशीर झालाय, मला सायलीला बघायचंय, तुम्हाला केवढी जखम झालीये, ही जखम ना चिघळेल, ताई ऐका ना माझं, चला ना प्लीज। तेव्हा प्रतिमा आत्या ऐकते कुसुमचं आणि मग रिक्षात बसते। रिक्षात बसल्यानंतर त्यांना खूप लागलेलं असतं प्रेक्षकांनो, त्या सारख्या त्यांच्या हाताकडे बघतायत असं दाखवलंय प्रेक्षकांनो। त्यांनी दाखवलंय ना ते खरं तर बघायला खूप छान वाटतं, कारण आपण म्हणतो ना की रक्ताकडे ओढ घेतं, कशा कुठून या प्रतिमा आत्या आल्या हे बघायला खूप छान वाटतंय। कुसुम रिक्षात त्यांना म्हणते प्रतिमा आत्याला, आज काहीच नीट होत नाही हो, माझ्या बहिणीचा ना अपघात झालाय हो। आता मध्ये मध्ये सायली दाखवली आहे त्यांनी। आता कुसुम म्हणत असते पुढे, माझ्या सायलीवर ना कोणीतरी हल्ला केला हो, त्यात माझ्या रिक्षाचाही अपघात घडला, इजा बिजा तिजा म्हणतात ना तसं घडलंय हो, फक्त ना कुठली वाईट बातमी नको कळायला। प्रतिमा आत्याचा जीव कळवळतो कुसुमच्या रडण्याने, त्या सतत तिच्या पाठीवरून हात फिरवत असतात। कुसुम म्हणत असते, माझ्या सायलीला लवकर बरं वाटू दे रे देवा, आणि प्रतिमा आत्या देवाकडे प्रार्थना करायला लागतात सायलीसाठी। कुसुम ताई एक क्षण बघायलाच लागते त्यांच्याकडे। प्रतिमा आत्या तिला खुणवत असतात, देव आहे। कुसुम म्हणत असते, हो देवाच्याच भरोशावर आहोत आम्ही। आणि कुसुमला सायलीच आठवते डोळ्यासमोर, जेव्हा प्रतिमा आत्या प्रार्थना करत असतात सायलीसाठी। त्या प्रतिमा आत्याला म्हणतात, तुम्ही माझ्या सायलीसारख्याच आहात हो, तुम्ही सुद्धा माझ्या सायलीसाठी प्रार्थना करतायत ना। प्रतिमा आत्या सारखी त्यांच्या पाठीवरनं हात फिरवत असते, काळजी करू नका, कुसुमचा जीव बिचारीचा थाऱ्यावर नाहीये। आणि इकडे आपण बघतोय सायली खूप क्रिटिकल होत असते, म्हणून आता अर्जुन खूप चिडतो त्या स्टाफवरती आणि त्या बाईला बोलायला लागतो, त्या रिसेप्शनिस्टला, आणि म्हणतो डॉक्टरांना बोलवा, मला इथून डिस्चार्ज घ्यायचा आहे। ती रिसेप्शनिस्ट म्हणते, काय झालंय, काही प्रॉब्लेम झालाय का। तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला काय सांगू, मी डॉक्टरांना बोलवा म्हणून सांगितलं ना, मला आत्ताच्या आत्ता डिस्चार्ज करायचा आहे, तुम्ही तुमचं काम करा हो, डॉक्टरांना बोलवायचं आहे मला, लगेच डिस्चार्जचे पेपर रेडी करा, मी इथून माझ्या बायकोला घेऊन जाणार आहे। आता ती बाई म्हणत असते की अहो आम्ही ट्रीटमेंट देतोय। आता चैतन्य, प्रतापराव सगळे जवळ आलेत अर्जुनच्या, काय हो नुसते प्रयत्न करताय तुम्ही, साधं तुम्हाला ब्लड मिळवता येत नाहीये। चैतन्य म्हणत असतो, अर्जुन अरे शांत हो तू, असं काय चिडचिड करतोय, शांत हो तू जरा, हे बघ मला मान्य आहे थोडासा वेळ लागतोय, पण अर्जुन म्हणतो, किती वेळ चैतन्य रे, किती वेळ। प्रतापराव म्हणतात, अर्जुन शांत हो बाळा, अरे ते प्रयत्न करतायत ना। अर्जुन म्हणतो, डॅड कसले प्रयत्न, माझ्या सायलीला काही झालं तर। आता अर्जुन खूप ओरडतो अजून आणि चिडतोय की काय करतोय काय स्टाफ तुमचा, अहो ओ निगेटिव्हचं ब्लड ग्रुप मिळाला, केवढा उशीर लावताय तुम्ही, मला नाही माहिती माझ्या सायलीला काही झालं तर कोण रिस्पॉन्सिबल असेल। आता चैतन्य त्याला शांत करत असतो, अरे शांत हो अर्जुन, हे बघ आम्हाला तुझी काळजी कळतीये। प्रतापराव पण म्हणतात, अरे चिडू नकोस अर्जुन, शांत हो बाळा। आता चैतन्य म्हणतो, चल तू तिकडे चल बरं, आधी शांत हो। प्रतापराव त्या रिसेप्शनिस्टला म्हणतात, सॉरी हं, त्याची मनस्थिती जरा समजून घ्या। अर्जुन म्हणतो, डॅड माझी मनस्थिती ना कोणीच समजून घेऊ शकत नाहीये, माझ्या सायलीची अवस्था क्रिटिकल होती आणि हे फक्त गंमत बघतायत। नाही आम्ही डिस्चार्ज घेणार, आता जे प्रयत्न करायचे ना ते मी करील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये। अश्विन येऊन त्याला शांत करतोय, अरे दादा वहिनीला चांगली आणि बेस्ट ट्रीटमेंट मिळते, तू नको पॅनिक होऊ, नको चुकीचं डिसिजन घेऊ। अर्जुन म्हणतो, अरे बाबा डिसिजन तर घ्यावंच लागेल ना। अश्विन म्हणतो, अरे दादा ते आमच्यावर सोड ना तू, अरे दादा आम्ही आत्ताच बँगलोरच्या एका दवाखान्यात बोललोय आणि ते 3 तासात इथे ब्लड पाठवत आहे ओ निगेटिव्हचं, तू नको पॅनिक हो प्लीज, शांत हो। आता अर्जुन म्हणतो, काय 3 तास,
एवढा वेळ आहे का सायलीकडे? अरे सांग ना मला अश्विन, तेवढा वेळ आहे का माझ्या सायलीकडे? बोल ना. अश्विन म्हणतो, अरे दादा नको काळजी करूस, नाही होणार काही वहिनीला, मी आहे ना. हे बघ वहिनीची ट्रीटमेंट मात्र इथेच होईल हे कन्फर्म आहे. आता चैतन्य म्हणतो, अरे रक्त मिळालंय ना सायलीला. तरी अर्जुन खूप पॅनिक होत असतो, पण सायलीला 3 तासात काही झालं तर? आता हे सगळेच अर्जुनला खूप शांत करताय. अरे शांत हो रे बाळा अर्जुन. इकडे या नागराजला सुमनचा फोन येतो, म्हणून तो म्हणतो, घ्या आणखीन एक कटकट. इकडे आपण टेन्शनमध्ये त्या बायकोचा फोन माझ्यासारखा. राकेश म्हणतो, पप्पा उचला फोन. उचला म्हणला ना, आईचा फोन आहे, पटकन उचला. आता नागराज फोन उचलतो आणि म्हणतो, हा बिझी आहे, मी नंतर फोन करतो. आता सुमन म्हणते, अहो ऐका तर खरी माझं. अहो खूप वाईट बातमी आहे हो, सायलीवर हल्ला केलाय कोणीतरी. नागराज असं दाखवतोय की त्याला काही माहितीच नाही आणि म्हणतो, काय सांगतेय, सायलीवर हल्ला झाला? अगं असं कसं झाला? आता सुमन म्हणते, हो तुम्ही कामात आहात का? आता नागराज म्हणतो, काय सांगू तुला, किती कामात आहे मी, पण कधी झालं, कोणी केलं हे, हल्लेखोर कोण आहे कळलं का? सुमन म्हणते, अहो मला काही ते डिटेल्स माहिती नाहीये, पण सायली क्रिटिकल एवढंच कळलंय हो. रविराज भाऊजी हॉस्पिटलमध्ये, आपल्याला जायला हवं त्यांना आधार द्यायला. लगेच नागराज म्हणतो, हो 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 जायला पाहिजे, जायला पाहिजे, आपल्याशिवाय कोण आधार देईल नाही का त्यांना, आपण जाऊ. मी लगेच येतो. तू आवरून ठेव, मी आलोच. ठीक आहे, ठेव सुमन फोन, मी येतो. आता लगेच हा मोठ्याने हसायला लागतो अण्णा आणि राकेश सुद्धा. अण्णा म्हणतो, बाकी काही म्हणा, तुमची ऍक्टिंग मात्र एकच नंबर. राकेश पण म्हणतो, वा क्या ऍक्टिंग है. अण्णा म्हणतो, एवढा भंगार मूड होता ना की बदलूनच गेला, 1 नंबर ऍक्टिंग. जा हॉस्पिटलला जा आता आणि तिथून सगळ्या खबरा डिटेलमध्ये द्या आता. नागराज म्हणतो, जातो मी आता हॉस्पिटलमध्ये आणि लाईव्ह टेलिकास्ट न्यूज देतो तुला सायली मेलेची. चल रे राख्या, निघूयात आपण. राकेश म्हणतो, मी कशाला येऊ? तेव्हा नागराज म्हणतो, अरे हॉस्पिटलला नको येऊ, आपण घरी जाऊ ना, तू घरी थांब. तेव्हा लगेच अण्णा म्हणतो, तुला काही इथे घर जावंय म्हणून थांबायचंय काय? तुला लाख वाटेल रे राकेश, पण मी तुला ठेवला पाहिजे ना. जा चल जा. आता हा नागराज निघालाय, तो जाताना म्हणतो, कळतो रे महिपत तुला. आणि प्रेक्षकांनो, आता ह्यांनी जरा थरार दाखवलाय. ती प्रतिमा आता तिथे पोहोचली हॉस्पिटलमध्ये. आता हे सगळे तिथेच अर्जुनला समजवत असतात. डॉक्टर म्हणत असतात, हे बघा अर्जुन, तुम्ही काळजी करू नका, मी व्यवस्थित हँडल करू तुमच्या पेशंटला. हे बघा अश्विन, यांची काळजी घ्या. आता अर्जुनला ते तिकडे घेऊन जातात आणि कुसुम प्रतिमा त्याला इथे रिसेप्शनिस्टच्या तिथे समोर आणते आणि म्हणते, अहो ताई, सायली सुभेदारांना कुठे ठेवलंय? तेव्हा ती बाई म्हणते, त्यांची फॅमिली आत्ताच तिकडे आत गेली आहे, तिकडे पलीकडे आहेत. आता कुसुम म्हणते, हे बघा ह्यांना न लागलंय खूप, जरा औषध पाणी कराल का? खूप छोटासा अपघात झालाय. कुसुम प्रतिमा त्याला म्हणते, ताई तुम्ही मलमपट्टी करा, मी तुम्हाला भेटायला येते माझ्या बहिणीला बघून. आता प्रतिमा त्याला एक सिस्टर आतमध्ये घेऊन गेलाय बँडेज करायसाठी त्यांच्या हाताला. अश्विन सारखा फोन करत असतो. रविराज म्हणतात, काय रे, त्या बँगलोरच्या ब्लड बँकेशी कॉन्टॅक्ट करतोयस ना? अश्विन म्हणतो, हो काका, मी त्यांच्याशीच बोलतोय. आता कुसुम तिथे पोहोचली आहे आणि सगळेच जण कुसुमकडे बघतात, म्हणजे उठून उभे राहिलेत. अर्जुन फक्त बोटाने असं खुणवतो की सायली मागे आहे म्हणून. प्रिया लगेच मनात विचार करते, आला बाबा या आश्रमातला गोतावळा. या कुसुमला तर रडारड करायला नुसतं कारणच पाहिजे असतं. किती कृतज्ञ आहे ना प्रेक्षकांनो ही प्रिया. असो, तर आता ही रडायला लागते कुसुम अर्जुनला बघून. अर्जुन फक्त असं खुणवतो की सायली तिकडे मागे ॲडमिट आहे म्हणून. आता बिचारी ही कुसुम प्रेक्षकांनो ती खूप रडायला लागते. सायलीच्या त्या केबिनपाशी जाऊन डोकं ठेवून, सायली माझी सायली असं म्हणून. आता हा प्रसंग छान दाखवलाय त्यांनी. प्रतिमा त्याला बँडेज करत असते ही सिस्टर. तेवढ्यात तिथे एक दुसऱ्या सिस्टर येतात आणि म्हणतात की अगं ती पेशंट न गं खूप क्रिटिकल होत चालली आहे बघ. अगं ती नाही का, तिला चाकू लागलाय, तिला न वेळेत रक्त नाही दिलं ना तर ती वाचणार नाही ग. तो ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे ना ग, तो अवेलेबलच नाही आहे बघ. आता ती सिस्टर म्हणते दुसरी की अगं बँगलोरहून ब्लड मागवलंय ना. तेव्हा ती सिस्टर दुसरी म्हणते की त्याला 2-3 तास लागेल ग, कदाचित ती पेशंट तोपर्यंत राहणार नाही. आता प्रतिमा त्याला हे ऐकून खूप कसं तरी होत असतं. आता त्या सिस्टर म्हणतात, तिचं ना BP पण शूट झालंय आणि सगळंच अवघड आहे ग तिचं. त्या सिस्टर म्हणतात दुसऱ्या की अगं बाई, तिच्या फॅमिलीची अवस्था तर बघवत नाहीये ग, नवीनच लग्न झालंय वाटतं. तिचा नवरा तर इतका पॅनिक झालाय ना, रक्त नाही मिळालं ना तर ती वाचणार नाही ग, कठीणच दिसतंय बाई मला. प्रतिमा त्यांच्या हाताला खुणवतात आणि असं स्वतःकडे खुणवत असतात की माझं आहे रक्त म्हणून. त्या तुम्ही आत्ता जे बोललात ना ते माझं रक्त आहे. त्यांची वाचा नाही आहे प्रेक्षकांनो. आता त्या सिस्टर म्हणतात, काय म्हणतायत तुम्ही?
आणि इकडे अचानक सायली खूप पॅनिक झाली असं दाखवलंय. सगळ्यांची धावपळ सुरू झाली आहे, डॉक्टर ये जा करतायत असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे सायलीला खूप त्रास होतोय. तर आता ह्या सिस्टरच्या लक्षात येतं की ह्यांना रक्त द्यायचं आहे असं त्या खुणवत आहे. त्या सिस्टर म्हणतात, काय म्हणताय तुम्ही, तुम्हाला रक्त द्यायचं आहे का? अहो पण ओ निगेटिव्ह आहे, खूप रेअर ब्लड ग्रुप असतो हा. प्रतिमा आत्या खुणवतात की माझा आहे. तेव्हा या सिस्टर म्हणतात, अच्छा तुमचा आहे का? तेव्हा ती सिस्टर म्हणते, अगं आपण चेक करूया ना त्यांचा ब्लड ग्रुप काय आहे ते. उगाच आपल्याला असं नको वाटायला की काही प्रयत्न करायचे राहून गेले म्हणून. थांबा हं ताई, मी पटकन चेक करते. आणि ती सिस्टर पटकन धावतच सगळं इंजेक्शन वगैरे आणायला गेली आहे प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप चेक करायला. प्रतिमा आत्या त्यांना खुणवत असतात की माझं आहे ब्लड ग्रुप म्हणून. तर आता प्रेक्षकांनो, प्रतिमा आत्याचं ब्लड सॅम्पल त्यांनी घेतलंय आणि बस इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. आणि पुढे आपण बघतोय की प्रतिमा आत्या सायलीला ब्लड देत आहेत. अर्जुन प्रार्थना करतोय देवाजवळ आणि अश्विन येऊन सांगतो की आपल्याला ब्लड डोनर मिळाला आहे. पण काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, प्रतिमा आत्या आणि सायलीची आणि सुभेदार फॅमिलीची भेट होईल का? मला तरी असं वाटतं की इतक्या लवकर नाही रिव्हील करणार ते. पण बघूयात, केलं रिव्हील तर छानच आहे, बघायला मस्त वाटेल आपल्याला. तर बघूयात काय होतंय ते. मला नक्की कमेंट करून कळवा, तुम्हाला काय वाटतं, प्रतिमा आत्या आणि सुभेदार फॅमिलीची भेट होईल का? तर प्रेक्षकांनो, तुम्हाला माझा हा डिटेल आणि खराखुरा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. धन्यवाद.